श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 1 ते 31 मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जुलै महिना तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडवून आणणार आहे? करिअरमध्ये मोठी प्रगती आणि नवीन संधी मिळणार आहेत का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होतील का? कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? चला जाणून घेऊया कुंभ राशीसाठी जुलै हा महिना कोणते शुभ संकेत घेऊन येत आहे. जुलै महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. या महिन्यात तुमच्या कल्पकतेला आणि बुद्धिमत्तेला योग्य दिशा मिळेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. काही महत्त्वाचे निर्णय सुरुवातीला कठीण वाटले तरी पुढे त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्व गुण आणि वेगळा विचार करण्याची क्षमता अनेकांना प्रभावित करेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात फायदेशीर संधी मिळू शकतात. मित्र, सहकारी आणि वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभल्यामुळे अनेक कामे अपेक्षेपेक्षा वेगाने पूर्ण होतील. महिन्याच्या सुरुवातीला काही लहान अडथळे किंवा विलंब जाणवू शकतात, परंतु त्यातून निराश होण्याची गरज नाही. महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती अधिक अनुकूल होईल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि अनेक क्षेत्रांमध्ये यशाचे नवे दरवाजे उघडतील. संयम, सातत्य आणि योग्य नियोजन यामुळे हा महिना तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. पदोन्नती, वेतनवाढ किंवा प्रतिष्ठेच्या पदावर काम करण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळतील. मुलाखती, स्पर्धात्मक निवड प्रक्रिया किंवा करिअरशी संबंधित प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. कार्यालयात तुमच्या कल्पना आणि निर्णयांना महत्त्व दिले जाईल. सहकार्यांशी समन्वय ठेवल्यास मोठे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना विस्ताराचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार, आर्थिक वाढ आणि व्यवसायाचा विस्तार यासाठी चांगल्या संधी निर्माण होतील. आयटी, तंत्रज्ञान, संशोधन, शिक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल सेवा, ऑनलाईन व्यवसाय आणि सल्लागार क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. परदेशाशी संबंधित व्यवहार किंवा ऑनलाईन विस्तार यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीतील व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा आणि मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या जुलै महिना समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नफा वाढेल आणि काही व्यक्तींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. घर, वाहन, शिक्षण, आरोग्य किंवा प्रवासासाठी काही मोठे खर्च होऊ शकतात, परंतु योग्य नियोजनामुळे आर्थिक संतुलन राखणे शक्य होईल. बचतीवर भर दिल्यास भविष्यातील मोठ्या योजना पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मजबूत होईल. दीर्घकालीन गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. मालमत्ता, शेती किंवा इतर स्थिर गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी काही चांगल्या संधी मिळू शकतात. कोणताही आर्थिक करार किंवा गुंतवणूक करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि शांत राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांचे प्रेम, सहकार्य आणि पाठिंबा प्रत्येक महत्त्वाच्या कामात मिळेल. एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते किंवा कुटुंबात आनंदाची बातमी मिळू शकते. पालकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि नातेसंबंधांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. मुलांच्या शिक्षणाशी किंवा करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी संवाद वाढेल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमात किंवा आनंददायी सहलीत सहभागी होण्याचा योग येऊ शकतो. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या भावनांचा आदर करा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी जुलै महिना अत्यंत अनुकूल ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. गैरसमज दूर होतील आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. काही व्यक्ती आपल्या नात्याला विवाहाच्या दिशेने नेण्याचा विचार करू शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. त्यापैकी एखादे नाते पुढे गंभीर स्वरूप घेऊ शकते. भावना व्यक्त करताना प्रामाणिकपणा आणि संयम ठेवणे आवश्यक राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लाभेल. भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय दोघे मिळून घ्याल. आर्थिक नियोजन, घरगुती जबाबदाऱ्या आणि कुटुंबातील विषयांवर परस्पर समजूतदारपणा राहील. एकत्र प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमामुळे नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात अध्यात्माकडे तुमचा विशेष कल वाढू शकतो. ध्यान, योग, प्रार्थना आणि मंत्रजप यामुळे मानसिक शांतता मिळेल.
कामाच्या धावपळीतही स्वतःसाठी वेळ काढल्याने मन अधिक स्थिर राहील. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग येऊ शकतो. एखाद्या सत्संग, सेवाकार्य किंवा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. गरजूंना मदत केल्यामुळे आत्मिक समाधान मिळेल. आध्यात्मिक साधनेमुळे तुमची एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढेल. सकारात्मक विचार आणि संयम यांच्या मदतीने अनेक अडचणींवर सहज मात करता येईल. गुरुजनांचे मार्गदर्शन भविष्यातील महत्त्वाच्या निर्णयांसाठी उपयुक्त ठरेल. प्रवास. जुलै महिन्यात व्यवसाय, नोकरी, शिक्षण किंवा कौटुंबिक कारणांसाठी अनेक प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील परंतु ते लाभदायक ठरतील. नवीन ठिकाणे, नवीन संपर्क आणि नवीन अनुभव मिळतील. धार्मिक किंवा पर्यटनासाठी केलेला प्रवास मनाला प्रसन्नता आणि नवीन ऊर्जा देईल. परदेशाशी संबंधित कामे किंवा प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठीही सकारात्मक संधी निर्माण होऊ शकतात. प्रवासादरम्यान आरोग्याची, वेळेची आणि कागदपत्रांची काळजी घ्या. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. योग्य नियोजनामुळे सर्व प्रवास सुखकर आणि यशस्वी ठरतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. कठीण विषय समजून घेणे अधिक सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम, संशोधन किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. प्रकल्प, सादरीकरण आणि मुलाखतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी होऊ शकते. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी, ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा महिना अनुकूल राहील. उपाय. प्रत्येक शनिवारी भगवान शनिदेवाची आणि भगवान हनुमानाची पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा दररोज किंवा शनिवारी 108 वेळा जप करा. काळे तीळ, काळे उडीद किंवा निळ्या रंगाचे वस्त्र गरजूंना दान करा. पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून तिळाच्या तेलाचा दिवा लावा. गरजू व्यक्तींना अन्नदान आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. आईवडील, गुरुजन आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करून त्यांचे आशीर्वाद घ्या. एकूण कुंभ राशीसाठी हा महिना नवीन संधी, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये यश, व्यवसायात विस्तार, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि सहकार्य कायम राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास आणि जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना यश, नवीन शिकण्याच्या संधी आणि आत्मविश्वास घेऊन येईल. आध्यात्मिक क्षेत्रात मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. या महिन्याचा मुख्य संदेश असा आहे की नवीन विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य नियोजन यांच्या बळावर तुम्ही मोठे यश मिळवू शकता. प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. घाईघाईने निर्णय घेणे टाळा आणि नातेसंबंध जपण्याला प्राधान्य द्या. भगवान शनिदेव आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने जुलै महिना तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, यश आणि मानसिक समाधान घेऊन येवो. धन्यवाद.